बोलतं? हां दे. आता 2 वाजलेत. मगाशीच उठलो होतो, आंघोळ वगैरे झाली आहे करून. आणि साईने आता जेवायला भुर्जी बनवली अंड्याची. तर खूप भूक लागली, खाऊन देतो. नाश्ता केलाच नाही आज. खाऊन झाल्यावर मी विचार करतोय आज कॅलगरी टावरला जाईल, तिकडे सगळ्यांना भेटेल. आणि संध्याकाळी मग त्यानंतर अजून एक दुसरा कॉलेजचा मित्र भेटणार आहे. आणि मग आज रात्रीचं जेवण पण मी, साई आणि साहिल आम्ही बाहेरच करू. कारण साहिलला एक जागा माहिती आहे बोलत होता, तो काल सांगत होता. बर्गर्स मिळतात मला वाटतं तिथे, तर तिकडे जाऊ रात्री. तर आजच्या दिवसाचा इन शॉर्ट असा प्लॅन आहे. तर आता बघू कुठे कुठे जाता येते, किती लोकांना भेटता येते. अरे पाऊस पडलाय बाहेर. गार यार बाहेर बेसमेंटमध्ये, समजत नाही बाहेर काय चाललंय. पाऊस पडून गेलाय, सगळं ओलं आहे. 4:30 वाजलेत. मी डाऊनटाऊनला चाललो आहे टावरला. तिथे सगळ्यांना भेटायला, जिथे मी आधी काम करायचं रेस्टॉरंटमध्ये. आणि साहिल डाऊनटाऊनमध्येच आहे, तो कामावर गेला आहे. साई घरी आहे. साई 6 वाजता डायरेक्ट डाऊनटाऊनला येईल. मग आम्ही तिघं बाहेर जाऊ कुठेतरी जेवायला रात्री, असा प्लॅन आहे. ते सुखज्योत आला आहे, तो पण कामावरच चालला होता. त्याला बोललो जाता जाता मला डाऊनटाऊनला ड्रॉप कर. बसनी मगाशीच जाणार होतो, पण आज संडे आहेत आणि बस कमी आहे. आणि मगाशी एक बस मिस झाली, म्हणजे माझं आवरूनच नव्हतं झालं. भाई मैं आज गॉगल लेके आया हूँ, कल लाना भूल गया था मैं, और आज धूप है ही नहीं. डाउनटाउन दिसतंय समोर. स्कूटर चालवतोय. सुखज्योतनी सोडलं मला इथे आणि तो गेला लगेच. टावरला आलोय मी. कधीपासून मला यायचं होतं सगळ्यांना भेटायला, आज फायनली आलं. आणि एकदम भारी वाटतंय, खूप टायमानंतर आलोय. तर कीर्तन सगळे खुश झालेत मला बघून, मी पण खुश झालो. इथे भेटलो सगळ्यांना. आता परत खाली झालं. साई आणि साहिल येतील थोड्या वेळात. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. आणि मेन म्हणजे सगळ्यांनी ओळखलं मला भीती वाटत होती जरा की कोण ओळखतंय की नाही, पण ओळखलं त्यांनी. आणि बरेच जण आता नाही तिथे, आधी जे होते मी काम करत होते बरेच जण चेंज झालेत. तरी 6-7 जण होते आधीचे. आणि नासिर मला नाही भेटला, नासिर माझा मॅनेजर होता, तर त्याला भेटायला मी नंतर येईल परत. साई आणि साहिलला घेऊनच येईल मला. तर स्टीवन ॲव्हेन्यू आहे आणि हे माइलस्टोन्स रेस्टॉरंट आहे. मी इथे पण 2 आठवड्यांसाठी काम केलं होतं. आता साहिलच्या बेकरीपर्यंत मी जातो चालत. साई पण निघतोय घरून, साईला कॉल केला होता मी. खूप गार आहे आज, 14 डिग्री टेम्परेचर आणि खूप वारा चालतोय. आणि मी काही झाड पण घालून नाही आलं आहे, जस्ट टी शर्टवरून शर्ट घातला आहे. रात्री तर अजून थंडी वाढेल. मग खूपच नॉस्टॅल्जिक फिलिंग येते, एकदम छान वाटतं आहे. पण मग असं पण वाटतं आहे की आता मंगळवारी परत जायचं आहे. या कॅक्टस क्लब कॅफेमध्ये मी
खूप वेळा जेवायला यायचो. हॅपी आरमध्ये हाफ प्राईजमध्ये जेवायला मिळायचं. इथे खूप वेळा जेवलो आहे मी. तर साहिल इकडे काम करतो अल्फर्नो बेकरीमध्ये. तर मी चालत चालत आलो इथे. साहिलला कॉल केला होता मी, पण त्यांनी उचलला नाही. की तो आवरत असेल, निघायचीच तयारीमध्ये असेल. थांबतो इथेच 5 मिनटं. तर हा पीस ब्रिज आहे. एक टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. म्हणजे एवढं कोणी येत नाही इथे, पण तरी टुरिस्ट अट्रॅक्शनच बोलतं त्याला. तर मला लक्षात आहे जेव्हा मी नवीन आलो होतो ना कॅलगरीला मे 2022मध्ये, माझं कॉलेज जवळच आहे इथून, एकच स्टेशन पुढे आहे कॉलेज. तर मी तेव्हा एकटाच इथे फिरायला आलो होतो, म्हणजे पहिल्यांदा बघायला आलो होतो. मला ते आठवतं आहे आता. आणि टेम्परेचर ना 11 आहे, पण ते फील्स लाईक 5 डिग्रीज दाखवत आहे. म्हणजे ॲक्च्युअल टेम्परेचर 11 असून विंड इज मेकिंग इट फील कूलर. खूप जास्त थंडी वाजायला लागली आता. हात तर फीलच होत नाहीत. आणि जोरात पाऊस आला आता. विलेज आईस्क्रीम. एवढ्या थंडीत पण आईस्क्रीम खाणार आहे आम्ही. खूप थंडी आता. बोलता येत नाही तरी आईस्क्रीम खाणार आहे. आणि साहिल टेस्ट कशी आहे तुझी? लाडू सारखे. बोलतो ना गाईस खूप थंडी आहे. प्लीज तुम्ही लाईक कराल तर 1 डिग्री वाढेल, सबस्क्राईब केलं तर 2 डिग्री टेम्परेचर वाढेल. जेवढा सपोर्ट करू शकतो तेवढा सपोर्ट करा. म्हणजे 100 लोकांनी जर केलं तर हिरोशिमाच होऊन जाईल. आम्हाला प्रोत्साहन द्या. असंच तुमच्यासाठी आम्ही कंटेंट दरवेळी एक्साइटमेंट सोबत ऑलवेज. लेट्स गो. आता मी बर्गर खायला चाललोय. थोडं लांब इथून चालत जायला 20-25 मिनिटं लागतील आणि खूप थंडी वाजते. टावरला लाइटिंग काय मस्त केली आहे यार. ते बघ तिकडे जायचं आम्हाला. वॉचमॅन थोडी खोलायला. इकडून हाय कसं चालू करायचं रे? झाला काय चालू कळत नाही रे. काय माहिती. तू दिसतोय मला इकडं तसा. कॅमेरामध्ये का लाईट वगैरे आली नाही, पण तू दिसतोय मला. तू दाखव बरं. झालाय का चालू? काय माहिती. बर्गर काय झालोय? बर्गर आले तुफान किती जिंकना सोडली. दिसतोय अनहेल्दी दिसतोय. मला सगळे सेमच दिसतात मला. How you bought when you first got here, right? It's my brother's old car, so he didn't sell. तर आम्ही आता टावरला परत आलोय. सडाक्याची थंडी पडली आहे. खूपच थंडी पडली आहे. मी परत आलो, नासिरला भेटलो. एक रात्रीचा व्ह्यू दाखवतो इथे. तर हेच रेस्टॉरंट आहे जिथे काम करायला. खूप
गाईज स्निकिंग करतोय स्निकिंग करतो. आता आम्ही आलो आहे इंडियाचा आयडी दाखवून आम्ही घुसणार आहे एका जागी. ग्रेटा नावाचं ते काहीतरी हाय काय कॅफे का काहीतरी हाय. हे बघा तुम्ही बघू शकता पुढे ग्रेटा लिहिलंय तिथे. हा काढला मी आधार कार्ड. हे पहा, हे बघा सायलने आधार कार्ड काढलाय. आधार कार्ड काढलं. आधार कार्ड काढलाय. आधार कार्ड आता तुम्ही लाईक करा, आम्हाला विश करा ऑल द बेस्ट आणि आम्ही तुम्हाला अपडेट देऊ लवकरच. तर गाईज मी घुसलोय आत, पण सायराजला अजून सोडलं नाही कारण की सायराजकडे आयडी नाही. मी घुसलोय. हाय वार. अरे गेम मी खेळणार आहे मस्तपैकी. आयडी आणायचा विसरलेला, मग त्याला आत सोडत नव्हते. मजा येते. साईने पासपोर्टचा फोटो दाखवला, मग त्याला सोडलंय. नाही नाही, साईने त्याला 10-20 रुपये दिले. सांगितलं मनसेचा आदमी. दाढी बघू दाढी. तुम्हाला कसं वाटलं? खूप मजा आली. वन्स इन लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता. आता बघू. निशब्द झालो आहे मी. वाटलं होतं की जगात असं पण सगळं असतं. आम्ही तर काय नाक्याच्या वर पुढे कधी गेलोच नव्हतो. हा आलोय. इथे सुखज्योत इथे काम करतो आणि तो सुटेल आता, मग आम्ही एकत्रच घरी जाऊ. एंट्रन्स आहे इथं. अरे मोठं आहे. दिसतच नाही आपण. गाईज आम्ही दिसत नसू तुम्हाला, पण आम्ही इथेच आहोत. आज आमचा दिवस एकदम सक्सेसफुल झालेला आहे. आता आम्ही चाललोय ऑन द वे होम. दादाचा मित्र आहे सुखज्योत, तो आम्हाला सोडणार आहे घरी. आणि आता दादा गाडी चालवतोय बघा. एकच गोष्ट फक्त थंडीच खूप आहे. एकच गोष्ट की थंडीच खूप आहे. थंडी खूप आहे. आता बरोबर झालेलं. आमचे प्राण वाचवले सुखज्योतने. गाडीमध्ये घरी सोडतो आम्हाला. अभी देख रहे थे. पहले नहीं देख रहे थे. आता त्यांनी व्लॉग पण वाचवला. सेव्हियर आहे तो आमचा. सेव्हियर शायनिंग सुखज्योतला हाय बोला तुम्ही. 1 लाईक एकदम सुखज्योत. एकदम खास आहे काय आपला. 2 लाईक्स फॉर सुखज्योत. आणि एक कमेंट पण करा तुम्हाला अजून व्हिडिओज मध्ये सुखज्योत हवा असेल, मी हवा असेल, किंवा माझ्यासाठी किंवा साहिलसाठी. आणि माझ्यासाठी तरी. अजून एक गोष्ट, उद्याचा स्पेशल दिवस आहे. काहीतरी प्लॅन केलाय आम्ही. तर पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. तर स्टे ट्यून आता. स्टे ट्यून. सबस्क्राइब करून टाका. बेल आयकॉनला दाबून टाका. गाईज आपण गोल ठेवूया 1000 लाईक्स भेटले इन 5 days तर मग आम्ही पुढचा व्लॉग लगेच अपलोड करणार. नाही जर आले तर मग आम्ही चॅनल बंद करणार. ओके गाईज, सी यू, बाय बाय.